Dear students, today we are going to start our grammar portion. We will start it with the basic grammar, and that basic grammar is very important for us because whenever we write down something in English or whenever we try to speak something in English, we should know about these basic elements. So one of them is very important, one is parts of speech. If you want to construct any sentence, if you want to speak any sentence, you should know about the parts of speech. म्हणजेच शब्दांच्या जाती तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. So which are these parts of speech? First one is noun, as you can see, नाम, pronoun, सर्वनाम, verb, क्रियापद, adjective, विशेषण, adverb, क्रियाविशेषण, preposition, शब्दयोगी अव्यय, conjunction, उभयान्वयी अव्यय, interjection, केवल प्रयोगी अव्यय. So these are the 8 parts of speech. So one by one we are going to discuss about the parts of speech. Okay, so very first one is noun. So there are 8 parts of speech, as we know that the first one is the noun. What is the meaning of noun? Noun means व्यक्ती, वस्तू, स्थान, पदार्थ व जागा यांच्या नावाला नाम असं म्हणतात सोपी भाषेत. सो नेमिंग वर्ड्स आर कॉल्ड नाउन. फॉर एक्झाम्पल गोपाल, अशोक, पुणे, टेबल, क्लास, मॅट. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ नाउन बिकॉज वी हॅव नेम्ड इट. आपण त्याला एक नाव दिलेलं विशिष्ट असं. ओके, तर हे जे नाव आहे या नावालाच आपण काय म्हणतो? नाउन असं म्हणतो. पण नाउनचे सुद्धा काही प्रकार आहेत. देर आर 5 टाईप्स ऑफ नाउन. फर्स्ट वन इज कॉमन नाउन, सामान्य नाम. एकाच जातीच्या व्यक्तीला किंवा वस्तूला जे नाव देतो ते म्हणजे सामान्य नाम. फॉर एक्झाम्पल अ बॉय, अ गर्ल, अ बुक. आता कुठल्याही मुलाला आपण बॉयज म्हणू, कुठल्याही मुलीला आपण गर्लच म्हणू, कुठल्याही पुस्तकाला बुकच म्हणू. दॅट मीन्स वॉट? इट्स अ जनरल नेम ऑफ दॅट ऑब्जेक्ट ऑर अ पर्सन. देअरफॉर इट इज कॉल्ड कॉमन नाउन. सेकंड वन इज अ प्रॉपर नाउन, म्हणजेच विशेष नाम. एका विशिष्ट स्थळाच्या, व्यक्तीच्या, वस्तूच्या नामाला विशेष नाम म्हणतात. म्हणजे कॉमन नाउन म्हणजे एकाच जातीच्या व्यक्तीला व वस्तूला आपण जे नाव देतो ते सामान्य नाम. पण जेव्हा एखाद्या वस्तूला, व्यक्तीला किंवा जागेला, स्थळाला आपण एक विशिष्ट असं नाव देतो, दॅट इज कॉल्ड अ प्रॉपर नाउन. फॉर एक्झाम्पल बॉय इज अ कॉमन नाउन बट गोपाल इज अ प्रॉपर नाउन. का बरं? कारण की आपण बॉय या सामान्य नावाला एक विशिष्ट नाव दिलं आहे, दॅट इज कॉल्ड गोपाल. म्हणजे आपल्याला 10 मुलांपैकी एका मुलाला ओळखायचं आहे, तर आपण काय करू? त्याला त्याच्या विशिष्ट नावाने बोलू. बरोबर? फॉर एक्झाम्पल नेक्स्ट वन इज मुंबई. इट्स अ नेम ऑफ अ प्लेस. सांगली, इंडिया. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ proper noun. Third one is an abstract noun. Now what is abstract noun? भाववाचक नाम. भाववाचक नाम म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचा गुण, त्याची स्थिती किंवा एखादी कृती ज्या शब्दाने व्यक्त होते त्यास भाववाचक नाम म्हणतात. फॉर एक्झाम्पल यूथ, ऑनेस्टी, चाइल्डहुड. यामध्ये आपल्याला काय गोष्टी दिसतात? यामध्ये आपल्याला त्या व्यक्तीचा गुण दिसतो, त्याची स्थिती दिसते किंवा त्याची कृती दिसते. चाइल्डहुड हे काय झालं? दॅट्स अ कंडिशन, स्थिती. ऑनेस्टी काय झालं? द क्वालिटी ऑफ द पर्सन. यूथ म्हणजे तारुण्य, ही काय झाली? त्याची स्थिती झाली. मीन्स अ पर्टिक्युलर काइंड ऑफ अ कंडिशन दॅट पर्सन इज. सो यूथ, ऑनेस्टी, चाइल्डहुड, दीज आर ॲबस्ट्रॅक्ट नाउन. कारण की हे भाववाचक नाम आहे. यांचं एक पर्टिक्युलर काय नसतो, काही याला आकार नसतो, याला शेप नसतो. बरोबर? यांना आपण बघू शकतो का? नाही. वी कॅनॉट सी देम बिकॉज these are not visible, these are abstract. ओके, म्हणजेच भाववाचक नाम आहेत या. ओके, नंबर 4 इज कलेक्टिव्ह नाउन. नाउ व्हॉट इज कलेक्टिव्ह नाउन? समूहवाचक नाम. एका पर्टिक्युलर समूहाला जेव्हा आपण एक नाव देतो, मग तो समूह वस्तूंचा असो की व्यक्तीचा असो, तर ज्या शब्दामुळे किंवा ज्या नावामुळे त्या समूहाला आपण त्या समूहाचं नाव आपण जेव्हा उच्चारतो, that is called collective noun. So what is collective noun? A name which is generally given to a group of objects or person. For example army. Army सैनिकांचा ग्रुप, त्या ग्रुपला आपण काय नाव दिलं? आर्मी. फॅमिली. व्हॉट इज फॅमिली? आपल्या सगळ्या घरच्या लोकांची मिळून काय बनली? फॅमिली. तर सगळ्या घरच्या लोकांना मिळून एक नाव काय दिलं? फॅमिली. टीम, खेळाडू, जेवढेही प्लेयर्स आहेत त्यांचं काय झालं?
टीम. कमिटी सगळ्या सदस्यांची मिळून काय बनली? कमिटी म्हणजे समिती बनली. सो दीज आर कलेक्टिव्ह नाउन, म्हणजे एक आपण पर्टिक्युलर नाव देतो समूहाला. नंबर 5 इज अ मटेरियल नाउन, पदार्थवाचक नाम. व्हॉट मीन्स? खाद्यपदार्थ, पेय, धातूचं नाव यांचा बोध ज्या शब्दाने किंवा नावाने होतो त्याला आपण पदार्थवाचक नाव म्हणजे मटेरियल नाउन म्हणतो. म्हणजे मटेरियलचं नाव सोपी भाषेत. मिल्क, गोल्ड, सिल्वर, चिप्स. सो दीज आर मटेरियल नाउन्स. Okay, now our second topic, we have done with the noun. Now our second topic is pronoun. Now what is the meaning of pronoun? That we are going to discuss. A word which is used in place of a noun is called pronoun. That is the simple definition of pronoun. A word which is used in place of a noun to avoid the repetition of that noun, that can be called a pronoun. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात. आता याची सुद्धा काय आहे? 4 प्रकार आहेत. देर आर 4 टाइप्स ऑफ प्रोनाउन विच वी शुड नो व्हेरी वेल. फर्स्ट वन इज पर्सनल प्रोनाउन. नो, व्हॉट इज पर्सनल प्रोनाउन? विच वी जनरली यूज फॉर पर्सनल पर्पज. फॉर एक्झाम्पल, पुरुषवाचक सर्वनाम ज्याला आपण म्हणतो. फर्स्ट वन इज आय. दॅट इज द फर्स्ट प्रोनाउन दॅट वी यूज फॉर अस. आपण स्वतःसाठी काय वापरतो? आय वापरतो. दॅट आय इज ऑलवेज कॅपिटल. हा आय नेहमी कॅपिटल असतो. कुठेही तुम्ही वाक्यात कुठेही लिहा, सुरुवातीला, मध्ये, शेवटी, कारण की हा पर्सनल प्रोनाउन असल्यामुळे हा कॅपिटलायझेशनचा एक नियम आहे की आय हा नेहमी कॅपिटल असतो. सेकंड इज वी, म्हणजे आम्ही. यू, तू किंवा तुम्ही. ही, शी, इट, दे, दीज आर पर्सनल प्रोनाउन. सेकंड इज इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन, प्रश्नार्थक सर्वनाम. व्हॉट, हू, विच, हुज, हुम यांचा अर्थ प्रश्नार्थक सर्वनाम म्हणून केला जातो, ज्याला आपण काय म्हणतो? इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन. रिलेटिव्ह प्रोनाउन, संबंधवाचक सर्वनाम. हुम, विच, दॅट. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, दर्शक सर्वनाम. धिस, दॅट, दीज, दोज, दीज आर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. Number 3 is adjectives. What is the meaning of adjectives? That is very simple one. Adjective म्हणजे विशेषण. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण असं म्हणतात. The word which tells something more about a noun is called an adjective. विशेषणाचे सुद्धा किती प्रकार आहेत? 6 प्रकार आहेत. There are 6 types of adjectives. First one is adjective of quality. Adjective of quality. It should be adjective of quality. There is a mistake, spelling mistake over there. Adjective of quality. Brave, strong, big, happy. So these are the qualities, and these qualities are indicated by the adjective. Therefore it is called adjective of quality. Adjective of numbers. All numbers are adjectives. Okay, 5, 20, first, third. So all numbers are called adjectives. Adjectives of quantity, matra, praman. All, some, little, much, etc. Interrogative adjectives. Whose, which, what. Okay, whose कोणाचा, which कोणता, what काय. Demonstrative adjectives म्हणजे डेमॉन्स्ट्रेट करतात. ओके, this, that, those, such. Possessive adjective, माझं, एखादी गोष्ट माझी आहे. ओके, इट बिलॉंग्स टू मी. तर असं दर्शवणारे adjectives. My, his, her, its, their. Okay, so these are adjectives. There are 6 types of adjectives. Next one is verb. What is verb? Verb म्हणजे क्रिया. Action word are called verbs. ज्या शब्दातून क्रिया, कृती व्यक्त होते त्यास क्रियापद असं म्हणतात. टू स्विम, टू रीड, टू राईट, टू रन. बघा, क्रिया दर्शवणारे शब्द ज्यातून क्रिया दर्शवली जाते. आणि मोस्टली वर्ब हे सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्बच्या नंतर येतात. काही वाक्यांमध्ये ते सब्जेक्टच्या एक्झॅक्टली नंतर येतात, तर काही वेळा ते सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्बच्या नंतर येतात क्रिया दर्शवण्यासाठी. ओके, सो वर्ब्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. यू शुड नो अबाउट वर्ब्स अँड देअर 3 फॉर्म्स. फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब, सेकंड फॉर्म ऑफ वर्ब अँड थर्ड फॉर्म ऑफ वर्ब. नेक्स्ट वन इज ॲडवर्ब. सो ज्या प्रकारे ॲडजेक्टिव्ह नाऊनबद्दल माहिती सांगतो, तसाच ॲडवर्ब हा वर्बबद्दल माहिती सांगतो. ॲज यू कॅन सी, ॲडवर्ब क्रिया विशेषण.
क्रियापदाबद्दल म्हणजे वर्बबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला, अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. गोपाल वॉक्स फास्ट. बघा इथे बरेच जण फास्टली लिहितात, दॅट इज रॉंग. फास्टचं ॲडवर्ब फास्टच आहे आणि ॲडजेक्टिव्हसुद्धा फास्ट आहे. गोपाल वॉक्स फास्ट. फास्ट हा शब्द काय आहे? अंडरलाईन केलेला हा ॲडवर्ब आहे. आता हा ॲडवर्ब का बरं आहे? वाय इट इज ॲन ॲडवर्ब? द रिझन इज वॉक्स इज अ वर्ब आणि क्रिया जी आहे वॉक्स ही कशी होत आहे? फास्ट होत आहे. म्हणजे फास्ट काय होत आहे? क्रिया होत आहे. म्हणजे फास्ट हा शब्द वॉकबद्दल माहिती सांगत आहे, म्हणजेच वर्बबद्दल माहिती सांगत आहे. म्हणजे क्रिया कशी होत आहे याबद्दल माहिती सांगत आहे. देअरफॉर फास्ट इज ॲन ॲडवर्ब. शी रीड्स केअरफुली. रीड्स वर्ब, केअरफुली कशी वाचत आहे? केअरफुली वाचत आहे. म्हणजे रीडबद्दल माहिती सांगणारा शब्द केअरफुली, देअरफॉर इट इज ॲन ॲडवर्ब. नंबर 6 इज प्रेपोजिशन, शब्दयोगी अव्यय. नाम व सर्वनाम यांचा परस्पर संबंध दर्शवणारा शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय. द वर्ड विच correlates or which tells the relation between noun and pronoun it is called preposition. To, on, for, about, over, into, these are prepositions. कंजंक्शन, दोन शब्द दोन वाक्य जोडणारा शब्द म्हणजे कंजंक्शन. सोपी भाषेत जो कंजंक करतो, जोडतो, जोडणारा शब्द, दॅट इज कॉल्ड कंजंक्शन. अँड, बट, अँड, सो दीज आर कंजंक्शन्स. सुनील अँड अमित दोन शब्दांना जोडत आहे. ही इज पुअर बट व्हेरी ऑनेस्ट मॅन, वाक्य आणि उपवाक्याला जोडत आहे. दे प्लेड वेल अँड वोन अ विक्ट्री, पुन्हा दोन शब्दांना दोन वाक्यांना जोडण्याचं काम करत आहे. सो दॅट इज कॉल्ड कंजंक्शन. लास्ट अँड इम्पॉर्टंट वन इज इंटरजेक्शन, म्हणजे केवल प्रयोगी अवयव. आनंद, दुःख, आश्चर्य, खेद इत्यादी भावभावना व्यक्तीच्या तोंडून निघणाऱ्या उद्गारवाचक शब्दास केवल प्रयोगी अवयव म्हणतात. या सडन फिलिंग किंवा सडन इमोशन्स दाखवणारे जे शब्द आहेत, द वर्ड्स विच जनरली शोज द सडन इमोशन्स ऑफ human being are called interjection. For example, oh, Alice, ah, oh God. So these are interjections. So students, I hope you got parts of speech. Until then, thank you.